असताना माझ्या आयुष्यात जे घडलं, मित्रांनो, मी अशा कुटुंबातून आलो ज्या कुटुंबाला 4 वर्ष स्वतःचं घर नव्हतं. आई अशी 3 दगडं मांडायची, चूल चूल करायची, त्याच्यावर स्वयंपाक करायची. आम्ही सगळे 2 लहान बहिणी, मी वडील, आम्ही तिथं बसून ते भाकरी खायचो. रात्रीची जर अचानक पाऊस आला तर सगळं उचलायचो, गडोजे काकांच्या पडीमध्ये रात्र रात्र उभा राहायचो. हा इथून सगळा सुरू झालेला प्रवास आहे. ती 7वीची कविता आपल्यासमोर ठेवतो आणि थांबतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. रोजच्या सारखी प्रार्थना झाली, प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेड मास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले. रोजच्या सारखी प्रार्थना झाली, प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेड मास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले. गुरुजी म्हणाले, पोरांनो, पुढल्या आठवड्यात आपल्या शाळेचे इन्स्पेक्शन होत आहे. मी काय काय सूचना देतो त्या जरा नीट ध्यानात घ्यायच्या. सूचना क्रमांक 1, प्रत्येकानं आपापला गृहपाठ पुरा करायचा. मी ताडकन उभा राहिलो, म्हणालो, गुरुजी, माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो. घरी जायचं, पाठीवरचं दप्तर फेकायचं, आईनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपल्यातली चतकूर भाकर कोरडीच पोटात ढकलायची, घटाघटा पाणी प्यायचं, हातामध्ये विळा घ्यायचा आणि सारं शिवारभर फिरायचं. माय कोणाच्या शेतात कामाला गेली, तिला हुडकायचं, तिच्या पोटाला बिलगायचं, तिच्या पदराआड दडायचं आणि चतकूर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं रडायचं. तेव्हा माझी माय माझ्या खपाटी गेलेल्या पोटावर आणि थरथरणाऱ्या ओटावर ओट टेकवायची. दिवसभर पूर्णात चरायला गेलेल्या म्हशीसारखं माझं पोट तट होतं गुरुजी. पुन्हा हातात विळा घेतो आणि साऱ्या शिवारातल्या कुपाट्यांनी फिरतो, संध्याकाळची चूल पेटवण्यासाठी काट्या कुट्या गोळा करत. सारी पोरं हसतात, मी खाली बसतो. गुरुजी म्हणतात, सूचना क्रमांक 2, शाळेच्या भिंतींना रंग द्यायचा आहे. प्रत्येक पोरानं गटागटानं मदत करायची. मी पुन्हा उभा राहिलो, म्हणालो, गुरुजी, कशापायी निर्जीव भिंतींना रंग देत आहे? इथं जित्या माणसांचे रंग टिकत नाही, भिंतींचे तरी कुठून टिकतील? इथं जित्या माणसांचे रंग टिकत नाही, भिंतींचे तरी कुठून टिकतील? माझ्याच मायबापाचं ज्ञान, माझी नक्षत्रवाणी गोरी माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून ढेकळासारखी काळी ठिकर पडली आणि दुसऱ्यांचे बोजे वाहता वाहता माझा बाप मेरावरच्या बाबळीसारखा मधोमध वाकलाय. गुरुजी, तुम्हाला द्यायचाच असेल रंग त्या भिंतींना तर माझं अजिबात काही म्हणणं नाही, पण तुम्हाला एक सांगून ठेवतो गुरुजी, माझ्या मायबापानं त्या काळ्या विठूच्या पायावर डोकं आदळून आदळून रक्ताचा लाल रंग दिला. तो विठू कधी पावला नाही, तर ह्या 2 कवडीच्या रंगानं तुमचा साहेब तरी कुठून पावल गुरुजी? पुन्हा पोरं हसतात, मी खाली बसतो. गुरुजी म्हणतात, सूचना क्रमांक 3, त्या दिवशी प्रत्येकानं आपापला नवा युनिफॉर्म घालून यायचा. मी डोळ्यात पाणी आणून उभा राहिलो, म्हणालो, गुरुजी, माझ्या माईच्या अंगावरचं लुगडं 4 ठिकाणी इरलंय, ते सांधायला धांदूक मिळत नाही, मला नवा युनिफॉर्म कुठून मिळत? गुरुजी म्हणाले, तुझे हेच फाटलेले कपडे धुवून इस्त्री करून घालून ये. मी म्हणलो, गुरुजी, घरात इस्त्री सुद्धा नाही. तेव्हा मास्तर जाम भडकले, हातामध्ये दप्तर दिलं, पेकटात लाथ घातली आणि मला शाळेबाहेर काढलं. मी तसाच घरी गेलो, माईला हुडकलं, तिच्या पोटाला बिलगलो, तिच्या पदराआड दडलो आणि गुरुजींनी इस्त्रीवरून मारलं म्हणून पोट भरून रडलो. मित्रांनो, आईला फार वाईट वाटलं. 1ली ते 6वी वर्गात पहिला येणारा आपला पोरगा आज घरात इस्त्री नाही म्हणून मार खाऊन आला. आईच्या वावरात कामाला गेली होती, त्या मालकाकडून आईनं पैसे उसने घेतले, मला इस्त्री दुसऱ्या दिवशी घेऊन दिली. ते इस्त्रीचे पैसे काकाचे आईनं 17 की 22 रुपये रोजानं मजुरीनं फेडले. हा काळजातला अनुभव आहे. म्हणून कवितेचा शेवट करताना मी असं लिहिलं, माईच्या रक्तानं माझ्या कपड्यांना इस्त्री करून. त्यावेळेचं माझं इन्स्पेक्शन साजरं झालं, पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं, गुरुजींचं झालं, माझं झालं की आईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही. पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं, गुरुजींचं झालं, माझं झालं की आईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही. पण आता सारं कळतंय, माईच्या पोटातला एक एक पीळ उलगडतोय. पण आता सारं कळतंय, माईच्या पोटातला एक एक पीळ उलगडतोय. म्हणूनच कोपऱ्यामध्ये पडलेली तीच इस्त्री मी आता महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. म्हणून कोपऱ्यामध्ये पडलेली तीच इस्त्री मी आता महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजालाच अधिक जाणवतात. कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजालाच अधिक जाणवतात आणि पहिले दिवस आठवले की गोठ्यातल्या गाईसारखे डोळे पुन्हा पुन्हा पाणावतात, डोळे पुन्हा पुन्हा